नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। मित्रांनो, नीट या परीक्षेच्या पेपर फुटीमुळे महाराष्ट्र हादरलाय, पूर्ण देश हादरलेला आहे। नीटचा पेपर फुटला म्हणून 3 मे रोजी झालेली नीट ही परीक्षा रद्द करण्यात आली आणि ती 21 जून रोजी परत ठेवण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी हादरून गेलेले आहेत, पालक सुद्धा त्रासले आहेत। परीक्षा पुन्हा होणार, पुन्हा पूर्ण तयारी करावी लागणार, दुसऱ्यांदा होणारी परीक्षा ही कठीण असेल का कशी असेल, आधीचा पेपर चांगला गेला होता त्यात माझं सिलेक्शन झालं असतं, या सर्व प्रश्नांमुळे विद्यार्थी अगदी हवालदिल झालेले आहेत। पण आता निर्णय झालेला असल्यामुळे विद्यार्थी पुन्हा जोमाने या 21 जून रोजी होणाऱ्या परीक्षेच्या तयारीसाठी लागलेले आहेत। हे सगळं देशात चालू असताना पुन्हा एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे असं म्हणतात, अशी माहिती समोर येते आणि अशा बातम्या सुद्धा येत आहेत की 21 जून रोजी होणारी ही नीट पुनर्परीक्षा री-एक्झामिनेशन याचा सुद्धा पेपर फुटलेला आहे। झालं असं की अहमदाबादमधील शुभम ठाकूर नावाच्या एका तक्रारदाराने ही तक्रार अहमदाबाद सायबर फ्रॉड क्राईमच्या विभागात दिलेली आहे। त्याने नंतर माध्यमाशी बोलताना सुद्धा हा सर्व खुलासा केलेला आहे। पण आम्ही त्या अगोदरच तुम्हाला सांगतोय की ही सध्या तक्रार दाखल झालेली आहे। कोणी व्यक्ती नीटचा पेपर देण्याच्या बहाण्याने फ्रॉड सुद्धा करू शकतात, हे चीट सुद्धा असू शकतं। खरा पेपर फुटला नसेल, खोटाच पेपर हा नीटचाच पेपर आहे म्हणून हे फ्रॉड करणारे, सायबर फ्रॉड करणारे लोकांची फसवणूक सुद्धा करू शकतात। त्यामुळे पेपर लीक झालाय असं आत्ताच म्हणता येत नाही। अहमदाबाद क्राईम ब्रांच या सायबर क्राईमचं फ्रॉडची तपासणी करत आहेत, चौकशी करत आहेत। आता घडतंय काय त्याकडे आपण वळूया। शुभम ठाकूर याने दिलेल्या माहितीनुसार एक टेलिग्रामवरती एक ग्रुप आहे, राघव सर नावाच्या व्यक्तीचा। हा राघव सर आपल्याकडे नीटची जी री-एक्झाम 21 जून रोजी होणार आहे त्याचा पेपर आहे आणि तो तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, अशा पद्धतीने नेटवर्कमध्ये बातम्या पसरवत आहेत। अनेक लोक या राघव सरला कॉन्टॅक्ट करत आहेत, त्यांच्याकडनं पेपरची मागणी सुद्धा करत आहेत। शुभम ठाकूर याने स्वतः त्याच्यासोबत बातचीत केल्याची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा समोर ठेवलेली आहे। त्या राघव सर नावाच्या ग्रुपमध्ये अजून सब ग्रुप आहेत, म्हणजेच हे टेलिग्राम ग्रुपचं एक वेब आहे। यामध्ये अनेक दुसरे 8-10 ग्रुप सुद्धा आहेत। एका ग्रुपमध्ये तुम्हाला पेपरचे क्वेश्चन मिळतात, एका ग्रुपमध्ये PDF चा पासवर्ड मिळतो, असे अनेक ग्रुप आहेत। हा राघव सर साधारणपणे 10 लाख रुपयांपर्यंत या पेपरची विक्री करत आहे। त्याच्याकडे सुविधा सुद्धा आहे, तुम्हाला अर्धा पेपर घ्यायचा असेल तर अर्धाच पेपर घ्या, अर्धेच पैसे द्या। तुम्हाला पूर्ण पेपर पाहिजे असेल तर पूर्ण पेपर घ्या, पूर्ण पैसे द्या। 60,000 रुपये टोकन मनी द्यायचा आणि उरलेले पूर्ण पैसे नंतर द्यायचे। तुम्हाला साधारणपणे 75 ते 80% प्रश्न तुम्हाला मिळून जातील, 100% प्रश्न मिळत नाहीत असं त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये तो सांगत आहे। आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार त्याने साधारणपणे 7,900 लोकांना हा पेपर विकलेला आहे आणि त्यातून 4.5 कोटींपेक्षा जास्त पैसे त्याने या लोकांकडनं वसूल केलेले आहेत। हा एका दृष्टीने फसवणुकीचा, सायबर फ्रॉडचा सुद्धा प्रकार वाटत आहे। त्याच्याकडे खरा पेपर नसेलच, कुठलेही क्वेश्चन्स विकायचे आणि नंतर गायब होऊन जायचं, कारण की हा व्यक्ती टेलिग्रामवरतीच कॉन्टॅक्टमध्ये असतो। टेलिग्रामवर असे ग्रुप रोज बनतात आणि रोज ते बंदसुद्धा होत असतात। त्यामुळे अशा प्रकारची मोठी फसवणूक या माध्यमातून चाललेली आहे। आता जर का हे खरंच असेल, त्या व्यक्तीने खरंच पेपर लीक केलेला असेल, तर मात्र आता पूर्ण शिक्षण व्यवस्था आणि परीक्षेची व्यवस्था NTA या सगळ्यांवरतीच खूप मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं। पण सध्या हा तपास चालू आहे, सायबर फ्रॉडचा हा प्रकार आहे का, सायबर क्रिमिनल्स यामागे आहेत का, अशा पद्धतीने हा तपास आता पुढे जात आहे। या प्रकरणात जर 7,900 लोकांनी खरंच जर पेपर घेतला असेल तर ही खूप मोठी आर्थिक फसवणूक सुद्धा सिद्ध होऊ शकते।
मित्रांनो, अहमदाबाद सायबर क्राईम ब्रांच याचा तपास करत असून लवकरच यातील धागेदोरे हाती लागतील अशी अपेक्षा करूया। परंतु नीट सारख्या महत्त्वपूर्ण एक्झामचा परीक्षेचा हा जो खेळखंडोबा देशात चालू आहे त्यावरनं विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं सर्वात मोठं आव्हान आता देशासमोर आहे। कारण पेपर विकत घेऊन असा फ्रॉड करून जर विद्यार्थी नीट एक्झाम पास होऊ लागले, पुढे ते डॉक्टर सुद्धा होतील, कदाचित मेडिकलची डिग्रीसुद्धा अशाच पद्धतीने पूर्ण करतील। पण जेव्हा अशा प्रकारच्या डॉक्टरांच्या हातात पेशंट्सचं, नागरिकांचं आयुष्य जाईल, ट्रीटमेंटला जातील, तेव्हा खरा धोका हा देशाला उद्भवू शकतो। आतापर्यंत किती वेळा ही नीटची पेपरफुटी झालेली आहे, आतापर्यंत किती लोकांनी अशा पद्धतीने फ्रॉड करून परीक्षा पास झालेल्या आहेत हे आपल्याला माहीत नाही, हे तपासातच समोर येईल। पण सध्या महाराष्ट्रात सुरू असलेलं मोठेगावकर प्रकरण, त्यामध्ये PV कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे आणि आता नव्याने अटक झालेली मनीषा हवालदार यांचा सहभाग पाहता या पेपरफुटीचं केंद्र कुठेतरी महाराष्ट्रात आहे काय आणि महाराष्ट्रात सुद्धा पुण्यात आहे की काय अशी संभावना दिसून येत आहे। कारण आतापर्यंत नीट पेपरफुटी प्रकरणात जे एजंट होते आणि विकत घेणारे हे महाराष्ट्राच्या बाहेरचे होते, पण प्रत्यक्षात पेपर फोडणारे जे आहेत ते पुण्यातलेच दिसून येत आहेत। आता दुसऱ्यांदा होत असलेला हा गुन्हा कुठून घडतोय, हा गुन्हाच आहे, खरंच पेपरफुटी आहे का फक्त एक सायबर फ्रॉड आहे, ते लवकरच पोलिसांच्या तपासात समोर येईल। मित्रांनो, या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा। धन्यवाद।